नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की कला तिथे उभी असते आणि तेव्हा राहुल पाठीमागून बोलत असतो. राहुलला असं वाटत असतं की तिथं पूजा आलेली आहे आणि त्यामुळंच राहुलने पूजाला तिथं बोलवलेलं आहे आणि तिथे आपण पोहोचलेलो आहोत असं राहुलला वाटत असतं आणि तो म्हणत असतोस की पूजा, ए पूजा, आलीस ना ग तू? शेवटी तू माझ्याकडेच येणार आहेस, तू कुठे जाणार आहेस जाऊन जाऊन? असं राहुल तिला बोलत असतो. तिच्याशी चुकीच्या पद्धतीने तो बोलत असतो, वाईट वर्तणूक तिला तो करत असतो. तेव्हा मात्र जेव्हा टर्न होतो तेव्हा मात्र त्या बाजूला असते ती म्हणजे कला. आणि कला जेव्हा तिथे पाहते तेव्हा मात्र राहुलचा बँड वाजलेला असतो. राहुलला कळायचं बंद झालेलं असतं की ही कला इथे कुठून आली, हिचा काय संबंध आहे, ही कशी आली इथं? असे अनेक प्रश्न राहुलला पडलेले असतात आणि राहुल मात्र कलाकडे पाहतो तेव्हा चाट पडलेला असतो. त्याला कळायचं बंद झालेलं असतं कारण त्याने आता जे काही बोललेलं असतो ते सगळं कलाने ऐकलेलं असतं आणि त्यामुळंच आता राहुलची वाट लागलेली असते. राहुल मात्र पाहतच राहतो. त्याला कळतच नाहीये की हे सगळं काय घडतंय, कारण आपण तर पूजाला इथं भेटायला बोलवलेलं होतं. आणि राहुल म्हणू लागतो की म्हणजे तू इथे आलेली आहेस. असं जेव्हा राहुल तिला बोलतो तेव्हा कला मात्र म्हणत असते की आता कळलेलं आहे ना काय करत होतास तू ते? तुला काय वाटलं तू कसाही वागशील कोणाशी आणि तुला सगळ्यांनी समजून घ्यायचं आहे? अजिबात नाही, हे शक्यच नाही. असं म्हणत कला बोलत असते. राहुल म्हणत असतो, अरे आत्ता लक्षात आलं का माझ्या? पण एक गोष्ट मला कळत नाहीये की तुझ्या या सगळ्या बोलण्यावर कोण विश्वास ठेवेल, सांग बरं मला. तुझ्यावरती कोण विश्वास ठेवणार आहे? हे सगळं जेव्हा राहुल बोलत असतो तेव्हा मात्र कला म्हणत असते, कोण विश्वास ठेवणार म्हणजे? तेव्हा कला म्हणते की तुला मी चॅलेंज केलं होतं, आठवते का? नाही, तुला केलेलं चॅलेंज आठवते का? 8 दिवसात तुझं कारस्थान, तुझं सत्य सर्वांच्या समोर आणलेलं असेल आणि या सगळ्या गोष्टी 8 दिवसात तुझ्या समोर आलेल्या आहेत, एवढं लक्षात ठेवायचं आहे. अशा पद्धतीने हे सगळं जेव्हा घडत असतं आणि त्याचबरोबर या सगळ्या गोष्टी जेव्हा चालत असतात तेव्हा मात्र कला पाहत असते. राहुल म्हणत असतो की काहीच उपयोग नाहीये, तू काहीच नाही करू शकत आहे माझं, कारण काहीही झालं तरीही हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र कला म्हणत असते की आता तुला सोडणार नाही, कारण तू आतापर्यंत जी काही कारस्थानं केलेली आहेत त्याची शिक्षा ही तुला भोगावी लागणारच आहे राहुल. असं म्हणत कलाने आता राहुलची वाट लावायचं ठरवलेलं असतं आणि कला म्हणत असते की बास, आता तुला सोडत नसते. तेव्हा राहुल म्हणत असतो की काय काय करू शकतेस तू, कारण काहीही झालं तरीही तू माझं काहीच बिघडवू शकणार नाही, आत्ता माझ्या लक्षात आलेलं आहे. तेव्हा कला इकडं म्हणते की हे सगळं तू केलेलं आहेस, कारण चांदेकरांच्या नावाला तू बट्टा लावलेला आहे. का केलंस तू हे सगळं, सांग ना, बोल का केलंस? असं म्हणत कला राहुलला जाब विचारत असते. तेव्हा मात्र राहुल म्हणत असतो की मी काय केलं? तेव्हा कला म्हणते की तू खोटे हिरे आणलेस आणि सारडाचे जे दागिने होते त्या हिऱ्यांमध्ये तू अफरातफर केलीस. त्याचबरोबर चांदेकर ज्वेलर्स मधल्या डिझाईन चोरल्यास. त्या डिझाईन घेऊन तू त्या चांदेकरांचा विरोधक असलेल्या त्या गौरवला दिल्या, साईनाथ ज्वेलर्सला दिल्या. हे सगळं कला बोलत असते तेव्हा मात्र राहुलच्या शिट्ट्या वाजत चाललेल्या असतात. एवढंच काय तर तुझ्यामुळे चांदेकरला अटक झालेली आहे, हे सगळं तुझ्यामुळे झालेलं आहे, या सगळ्याला तू जबाबदार आहेस. असं म्हणत कला ही राहुलला जाब विचारत असते. ती म्हणत असते की तुला लाज वाटायला पाहिजे होती. ज्या चांदेकरांनी तुला लहानाचं मोठं केलेलं आहे, तुला सांभाळलेलं आहे, त्या चांदेकरांवर तू अशा पद्धतीने वागलेला आहे, तू अशा पद्धतीने हे सगळं केलेलं आहे. असं म्हणत कला त्याला जाब विचारत असते. त्याला म्हणत असते की बास, आतापर्यंत तुझं खूप ऐकून घेतलेलं आहे, पण यापुढे नाही, यापुढे तुझी एकही गोष्ट सहन केली जाणार नाही, हे लक्षात ठेव. असं म्हणत कला त्याला बोलत असते. कला म्हणत असते की आता तुला सोडणार नाही, कारण तू जे काही करत आहेस ते तुलाही माहिती आहे आणि त्याचबरोबर मलाही माहिती आहे. तू कितीही काहीही करण्याचा प्रयत्न केलास तर तुला सोडणार नाही. तेव्हा तो म्हणत असतो की कोण विश्वास ठेवणार आहे तुझ्यावर? तुझ्यावर कोणीच विश्वास ठेवणार नाही, एवढं लक्षात ठेव. काहीही झालं तरी ती सगळी माझी माणसं आहेत आणि तू मला जे सांगत आहेस ना, चांदेकरांनी मला हे दिलंय, चांदेकरांनी मला ते दिले, चांदेकरांनी काय दिलंय सांग ना, काय केलंय चांदेकरांनी माझ्यासाठी? कारण हे सगळं चांदेकरांनी अद्वैतला दिलं, सगळा बिझनेस सरोज मामी आणि अद्वैतला दिला. आणि माझ्यासाठी काय केलं? जन्माला आल्यापासून चांदेकरांच्या घरात उपरा म्हणून मी राहिलेलो आहे. या सगळ्या गोष्टींना जबाबदार कोण आहे? कारण मीही होतो ना, पण आबांनी सगळा बिझनेस सरोज मामी आणि इकडे दिला, मला मात्र काहीही मिळालं नाही. हे सगळं राहुलचं बोलणं चाललेलं असतं आणि तेव्हा मात्र कला म्हणत असते, म्हणजे
तुला काय हवं होतं नक्की, आणि कोणत्या गोष्टी तुला कमी पडलेल्या होत्या, आणि तू एवढं बोलून दाखवत आहे कारण तुला सगळं मिळत होतं पण तुला ते नको होतं. सगळे तुझ्याशी एवढ्या चांगल्या पद्धतीने वागत होते पण तू चुकीचा वागलेला आहे, तू चुकीचा ठरलेला आहेस, तुझ्यामुळे हे सगळं झालेलं आहे, असं कला बोलत असते. तेव्हा मात्र इकडे तो बोलत असतो की नाही, ह्या सगळ्या गोष्टी मला मिळालेल्याच नाहीत, ह्या सगळ्या गोष्टी अद्वैतला मिळाल्यात. आणि आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुझ्यावर कोण विश्वास ठेवणार आहे, तुझ्यावर तर कोणीच विश्वास ठेवणार नाही हे मला माहिती आहे. तुझ्यावर कोणी विश्वासच ठेवू शकत नाही कारण तू काय केलेलं आहेस ना ते तुलाही माहिती आहे. इकडे आता इकडे पूर्णाजी सगळ्यांना प्रसाद देत असते, त्याचबरोबर सांगत असते ते म्हणजेच की आपल्या ट्रस्टचे हे सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे, उद्या सर्वांनी यायचं आहे असं त्यांना सांगत असते. तेव्हा मात्र सगळेजण पाहत असतात, सगळेजण म्हणत असतात की हो. आणि मग इकडे पूर्णाजीला खूप आनंद झालेला असतो कारण इकडे जे सगळं केलं जातंय, जे लोकांच्या भल्यासाठी केलं जातं, यामध्ये आता आपली पुढची पिढी ही सामील झालेली आहे. म्हणजे प्रताप पण सगळं करत होताच पण आता स्वतः अर्जुन सुद्धा आणि सायली सुद्धा सगळे करत आहेत. पूर्णाजीने सायलीचा तर नाचून म्हणून स्वीकार केलेलाच आहे आणि सायलीने सुद्धा आत्ता सुभेदारांना जे करता येईल ते करण्याची सगळी तयारी दाखवलेली असते आणि देवी आईच्या आशीर्वादाने सगळ्या गोष्टी व्यवस्थित होणार आहेत असं पूर्णाजी बोलत असते. त्यासोबतच इकडे देवी आईचा आशीर्वाद आपल्या पाठीशी आहे. इकडे मधुभाऊंना मात्र वेगळ्याच गोष्टीचं टेन्शन आलेलं आहे. मधुभाऊंना कळतच नाहीये की करू काय, मी कोणाला सांगू ही गोष्ट, कारण मला कळलेलं आहे की हे सगळं काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी काय घडतायत हे सगळं मला कळलेलं आहे असं म्हणत मधुभाऊ बोलत असतात. मधुभाऊ म्हणत असतात की नाही, काहीही झालं तरीही मी आता शांत राहणार नाही कारण मला जाणवतंय की हे सगळं माझ्या साऊच आहे, हे सगळं माझ्या साऊला मिळालं पाहिजे असं मधुभाऊंचं बोलणं चाललेलं असतं. आणि त्याच वेळी मधुभाऊ हे सगळं बोलत असतात आणि इकडे आता राहुल म्हणालेला असतो की कोण विश्वास ठेवणार आहे. आणि तेव्हा मात्र त्या रूममधल्या प्रत्येक स्क्रीनवरती तो व्हिडिओ असतो की मी केलं चांदेकरांना उद्ध्वस्त मी केलं, या सगळ्यामध्ये माझा हात आहे असं सगळं बोलणं सुरू झालेलं असतं. म्हणजे चांदेकरांना उद्ध्वस्त करणारी व्यक्ती राहुल आहे. एवढंच राहुलने केलेलं नाही तर राहुलने सगळ्यांना त्रास दिलेला आहे, हे सगळं बोलणं तिथे पुढं चालू असतं. राहुलने जे कन्फेशन दिलेलं असतं त्या माडेकर आणि गौरव परांजपेच्या समोर दारू पिऊन त्याने स्वतःचा खूप मोठा मान केलेला असतो. त्याला असं वाटत असतं की मी हे सगळं करतोय म्हणजे माझंच बरोबर आहे, अशा पद्धतीने त्याने जे बोललेलं असतो त्या सगळ्याचा व्हिडिओ कलाने काढलेला असतो. आणि ते मात्र आता राहुलची वाट लागलेली असते, त्याला कळायचं बंद झालेलं असतं. त्याला असं वाटत असतं की अरे आपण जे करतोय तेच योग्य आहे, पण नाही, राहुलला अजून कळून चुकलेलं आहे की तो जो करतोय ते योग्य नाहीये, तर त्याने आजपर्यंत ज्या चुका केलेल्या आहेत त्या चुका त्याच्या समोर तिथं आहेत आणि त्या चुकांची शिक्षा ही राहुलला भोगावीच लागणार आहे. इथे मात्र आता राहुल म्हणत असतो की नाही, म्हणजे माझा अंदाज खरा ठरलेला आहे, तूच तर होती ना आलेली तिथं, आत्ता माझ्या लक्षात येतंय की तिथं आलेली तू होतीस आणि तुझ्यामुळे हे सगळं झालेलं आहे, या सगळ्याला जबाबदार तू आहेस असं जेव्हा राहुल बोलत असतो तेव्हा मात्र कला आता शांत राहत नसते. कला म्हणत असते म्हणजे, तेव्हा तो म्हणतो की पण असे व्हिडिओ AI थ्रू कितीही बनवता येतात, तुझ्यावर काय विश्वास ठेवायचा आहे आणि कोण विश्वास ठेवणार आहे तुझ्यावरती, अशा पद्धतीने जेव्हा राहुल बोलत असतो तेव्हा मात्र कलाला सुद्धा टेन्शन आलेलं असतं. पण कलाने ऑलरेडी सगळ्या गोष्टींचं प्लॅनिंग केलेलं असतं ज्याचा विचार राहुलने कधीच केलेला नसतो. राहुलला कळायच्या आत राहुलचा बँड कसा वाजवायचा आहे ही गोष्ट मात्र कलाला चांगलीच माहिती आहे, कारण राहुलने जिथून सुरुवात करत आहे तिथे ऑलरेडी कलाने सगळ्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचवलेल्या आहेत. कारण तेवढ्यातच तिथे कला म्हणत असते की तुला मी चॅलेंज केलं होतं, 8 दिवसाच्या आत तुझं सत्य मी घरातील सर्वांच्या समोर आणणार आहे आणि ते चॅलेंज मी पूर्ण केलेलं आहे, बघ तुझं सत्य मी सर्वांच्या समोर आणलेलं आहे आणि आता तुझी वाट लागणार आहे. तेव्हा मात्र राहुल पिसाळतो, राहुल कलावरती हात उचलतो, कलाला मारायला सुरुवात करत असतो. तेव्हा मात्र
सगळेजण तिथे आलेले असतात आणि तेव्हा अद्वैत तिथे येतो आणि म्हणतो की माझ्या बायकोवरती हात उचलायची तुझी हिंमत कशी झाली, कारण तू माझ्या बायकोवरती हात उचलतोस एवढं लक्षात ठेव, लांब राहायचं तिच्यापासून, कारण कला माझी बायको आहे. असं म्हणत अद्वैतने राहुलला तिथे धडा शिकवलेला असतो, राहुलला दाखवलेलं असतं आणि राहुलची धुलाई केलेली असते. कारण अद्वैतला माहिती आहे की कलाने आजपर्यंत किती गोष्टी केलेल्या आहेत सर्वांसाठी, या कुटुंबासाठी काय काय केलेलं आहे हे अद्वैतला चांगलंच माहिती आहे आणि त्यामुळे अद्वैतने बाजू घेतलेली असते. तेव्हा तो म्हणत असतो की कोण सांगणार आहे, कोण विश्वास ठेवणार आहे तुमच्यावरती. तेव्हा अद्वैत सांगू लागतो की हे बघ, कोण विश्वास ठेवणार आहे, सगळेजण आलेले आहेत तिथं, सगळेजण आहेत आणि सगळेजण या गोष्टींवरती विश्वास ठेवणार आहेत. त्यामुळं काळजी करायची अजिबात गरज नाही, कारण सगळ्यांना सगळ्या गोष्टी कळलेल्या आहेत. तेव्हा राहुल म्हणतो की हे खोटं आहे सगळं, मी यातलं काहीच केलेलं नाहीये, या सगळ्याला मी जबाबदार नाहीये, हे सगळं बोलणं सुरू झालेलं असतं. आणि तेव्हा मात्र आबा सुद्धा चिडलेले असतात. आबा म्हणत असतात की माझे संस्कार आहेत ना, मी संस्कार केले होते ना असे, असं म्हणत आबा स्वतःला दोष देऊ लागतात. तेव्हा मात्र अद्वैत आबांना सावरायला जातो. आबांना म्हणतो की नाही आबा, तुमचं काहीही चुकलेलं नाही आणि त्याचबरोबर तुम्ही या कोणत्याही गोष्टीसाठी जबाबदार नाही, असं म्हणत इकडे अद्वैत आबांची समजूत घालत असतो. आबा मात्र अगदी फोडून काढत असतात त्या राहुलला, त्यांच्या हातातल्या काठीने मार मार मारत असतात. आणि तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं की नैना, जी नैना आहे ना ती मूर्खच आहे, हे आपल्याला माहितीच आहे. एवढंच काय तर पूजा सुद्धा येऊन आता तिथे सगळ्यांच्या समोर बोलणार असते, पूजा सुद्धा सगळ्यांच्या समोर सांगणार असते की या सगळ्या गोष्टी कोणी केलेल्या आहेत, काय केलेल्या आहेत, हे सगळं पूजा सांगणार असते. त्याच वेळी तिथे लगेचच अद्वैत बोलत असतो की तू बोल, सगळ्यांच्या समोर सांग, परंतु राहुल म्हणत असतो की नाही. तेव्हा इकडे अर्जुन सांगत असतो की हो, अजूनही याला काही कन्फेस करायचं नाहीये, पण याला आम्ही आणलेलं आहे इथे, असं म्हणत अर्जुन बोलायला सुरुवात करतो. अर्जुन म्हणतो की आठवतंय का म्हातारे बाबा कोण होते, असं म्हणत अर्जुन बोलत असतो. आणि तेव्हा मात्र मग राहुलला आठवतं की म्हातारे बाबा कोण होते ज्यांनी जीव वाचवला. तेव्हा अर्जुन म्हणतो की बरोबर आहे, मी पैसे नाहीत घेतले तुमच्याकडून, कारण तुम्ही काय केलेलं आहे ते मला चांगलंच माहिती होतं. तेव्हा आता राहुलला आठवू लागतं. इकडं आता रोहिणीची वाट लागलेली असते. रोहिणी म्हणत असते की हे सगळं काय होऊन बसलंय, राहुलने हे सगळं काय केलंय, कशा ह्याच्यात अडकलाय तो, आणि आता जर मी राहुलची बाजू घेऊन बोलायला गेले तर मीही त्याच्यामध्ये पूर्णपणे अडकेल, त्यामुळं मला आता शांतपणेच राहावं लागणार आहे, मला राहुलची बाजू घेता येणार नाही, असं रोहिणी स्वतःला सांगत असते. सरोज चिडलेली असते. सरोजी म्हणत असते की नाही, बाद झालं, आतापर्यंत खूप ऐकून घेतलेलं होतं, पण नाही, आता याचं कोणीही काहीही ऐकून घेणार नाही, कारण याला शिक्षा झालीच पाहिजे. तेव्हा मात्र आता राहुल सगळ्यांकडे पाहत असतो, नाही हे सगळं खोटं आहे, मी काही केलेलं नाहीये. सरोज म्हणत असते की नाही, आत्ताच्या आत्ता याला पोलिसांच्या ताब्यात द्यायचं आहे, आता काहीही ऐकलं जाणार नाही. त्याच वेळी श्रीकांत बोलायला सुरुवात करतो. श्रीकांत म्हणत असतो की चांदेकरांच्या नावाला बट्टा लावलेला आहेस तू हे सगळं जे काही केलेलं आहेस ना, या सगळ्या गोष्टी तुला माहिती आहेत आणि तुला वाटत असेल, पण एक गोष्ट लक्षात ठेव, काहीही झालं तरीही आता या सगळ्या गोष्टींमुळं आता तुझी वाट लागणार आहे, एवढं लक्षात ठेवायचं आहे. हे सगळं अशा पद्धतीने बोलणं चाललेलं असतं. तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं ते मात्र खूप भयानक असतं आणि अद्वैत मात्र भयानक चिडलेला असतो. अद्वैत म्हणत असतो की बास, आत्तापर्यंत मी खूप ऐकून घेतलेलं आहे, पण यापुढे नाही, माझ्या बायकोवरती कोणतेही आरोप केले तर मी ते सहन करणार नाही, असं अद्वैत बोलत असतो. अद्वैत म्हणत असतो की खूप झालं, पण मी आता कोणतीच गोष्ट ऐकून घेणार नाही, अशा पद्धतीने अद्वैत सुद्धा बोलत असतो. आणि त्याच वेळी इकडे श्रीकांत त्याचबरोबर घरातील प्रत्येक जण बोलत असतं, त्याला म्हणत असतं की जे काय केलेलं आहे ते पूर्णपणे चुकीचं आहे. तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे आता बोलते ती म्हणजे अनामिका, काय हे आपल्या घरामध्ये हे सगळं काय घडतंय, आपल्या घरातली व्यक्ती अशा पद्धतीने वागू शकते, यावरती ना माझा विश्वासच बसत नाहीये, असं अनामिका बोलायला सुरुवात करते. मला ना कळतच नाहीये की हे सगळं काय घडतंय, असं म्हणत अनामिका बोलत असते. आणि आता रोहिणीने पण साथ सोडलेली असते राहुलची. आता रोहिणीने तर तिथे येऊन त्याचा थोबाड फोडायला सुरुवात केलेली असते. रोहिणीनं सुद्धा दाखवून दिलेलं असतं की काहीही झालं तरीही आता ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या अशा पद्धतीने घडणार असतात. आणि तेव्हा मात्र रोहिणीने सनसनीत अशा कानाखाली लगावलेल्या असतात आणि दाखवून दिलेलं असतं की राहुल
तुझी काय लायकी आहे. सगळेजण चिडलेले असतात आणि तेव्हा मात्र राहुल म्हणत असतो की नाही, मला पोलिसांकडे नाही जायचं, मला पोलिसांकडे नाही जायचं. पण यांच्या कोणाच्याच लक्षात आलेलं नसतं की हा राहुल जो आहे तो नौटंकी करत आहे, त्याचा पुढचा डाव सुरू आहे. हे गोष्ट कोणाच्याच लक्षात आलेली नसते. राहुलला असं वाटलेलं असतं आता तरी हे सगळेजण मला माफ करतील, माझ्याशी बोलतील. आता मी यांच्या पुढं जरा लोळलो, गडगडलो तर यांना सगळ्यांना माझं बोलणं खरं वाटेल असं राहुलला वाटलेलं असतं. म्हणून राहुल बोलत असतो. पण खरं तर राहुलने तर पुढचंही प्लॅनिंग केलेलं असतं, ज्याचा कोणी विचारच केलेला नसतो. रोहिणीने मात्र आता राहुलची साथ न देता त्याच्या सनसनीत अशी कानाखाली लगावलेली असते आणि दाखवून दिलेलं असतं की आता तू एकटा आहे, म्हणजे जेव्हा फायदा होईल तेव्हा मी तुझ्यासोबत असेल, पण जेव्हा तोट्याची गोष्ट येईल तेव्हा मी तुझ्यासोबत नाही. ही गोष्ट रोहिणीने दाखवून दिलेली असते. रोहिणीने स्पष्टपणे सांगितलेलं असतं की नाही, काहीही झालं तरीही आत्ता सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या अशा पद्धतीनं आहेत. आणि राहुल मात्र सगळ्यांच्या समोर आता हातापाया पडत असतो. पण मूर्ख नैना जी आहे ती मूर्खच आहे. नैना पुढे येते आणि कलाला बोलू लागते. कलाला म्हणत असते की हे सगळं तुझ्यामुळे झालेलं आहे, या सगळ्या गोष्टींना तू जबाबदार आहे असं म्हणत नैना बोलायला सुरुवात करते. आणि तेव्हा मात्र इकडे कला म्हणत असते की पूजा आता येईल आणि पूजा सांगेल की तू तिच्यासोबत काय वागलेलं आहे, काय केलेलं आहे. मग पूजा तिथं सर्वांच्या समोर येते आणि पूजा बोलायला सुरुवात करते. पूजा म्हणत असते की मी ऑफिसमध्ये होते, मी हा सगळा फ्रॉड सगळ्यांच्या समोर आणला, म्हणून राहुल सरांनी एक दिवस मला सांगितलं की हा घोटाळा झालेला आहे, तर आपण एकत्र येऊन हा सगळा घोटाळा काढूया. तर आज तू ऑफिसमध्ये संध्याकाळी थांब, थोडं जास्त वेळ तुला थांबावं लागेल. मग मी त्या गोष्टींसाठी तयार झाले, पण राहुल सरांना खरं तर राग आलेला होता. मी हा सगळा घोटाळा समोर आणून कला मॅडमला सांगितला होता, म्हणून राहुल सर माझा बदला घेत होते आणि ते माझ्याशी चुकीच्या पद्धतीनं वागत होते. अशा पद्धतीने पूजा बोलत असते. तेव्हा मात्र कळायचं बंद झालेलं असतं आणि पूजाने जेव्हा ही गोष्ट सांगितलेली असते तेव्हा मात्र आता सगळेजण तिथं असतात. आणि पूजा एवढंच नाही तर मला किडनॅप केलेलं आहे, माझ्याशी खूप घाणेरड्या पद्धतीनं ते वागलेले आहेत, मला नको त्या ठिकाणी त्यांनी स्पर्श केलेला आहे, या सगळ्या गोष्टी पूजाने सांगितलेल्या असतात. आणि तेव्हा मात्र आता सगळ्यांच्या समोर ही गोष्ट आलेली असते. श्रीकांत वगैरे सगळेजण ओरडत असतात आणि मूर्ख नैना आहे ती पुढे जाते आणि बोलायला सुरुवात करते. सगळेजण म्हणत असतात की राहुलने जे केलेलं आहे ते चुकीचंच केलेलं आहे, कारण राहुलने चांदेकरांना बट्टा लावलेला आहे, चांदेकर नावाला बट्टा लावलेला आहे. झाली तेवढी बदनामी भरपूर झालेली आहे, आता माघार नाही. आता राहुलने जे काही केलेलं आहे त्या गोष्टीची शिक्षा ही त्याला भोगावी लागणारच आहे. आत्ताच्या आत्ता राहुलला पोलिसांच्या ताब्यात द्यायचं असं सरोजी सांगत असते. आणि त्याच वेळी आता तो हातापाया पडायचं नाटक करतो आणि त्याच वेळी खिशातून बंदूक काढतो राहुल. आणि ती जी बंदूक आहे ती बंदूक तो कलाला पकडतो आणि कलाच्या डोक्याला लावतो. तो म्हणत असतो की आता सोडणार नाही, कारण तू सगळ्यांच्या समोर हे केलंस ना, मी कितीही फ्रॉड केले असले तरी आजपर्यंत कोणाच्याही पुढे आले नव्हते, तुझ्यामुळे सगळ्यांना समजलेले आहेत, त्यामुळे मी आता शांत राहणार नाही. अशा पद्धतीने राहुल बोलत असतो आणि सगळ्यांच्या समोर हे सगळी त्याची नाटकं चालू झालेली असतात. आणि तेव्हा मात्र इकडे आता कलाला त्याने पकडलेलं असतं. त्याचबरोबर मानसी आणि त्याचबरोबर तेजस दोघंही बोलत असतात. मानसी आणि तेजस बोलत आहेत. मानसी म्हणत असते की मला ना एक कळत नाहीये की पनवेलमध्ये जाऊन आपण कुठे शोधणार आहोत, काय करणार आहोत, कळतच नाहीये. तेजस म्हणतो की हो, छायाकडून आपल्याला त्या गोष्टी तर कळलेल्या आहेत, परंतु आता पुढे काय, कशा पद्धतीनं शोधायचं आहे, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार चाललेला असतो. तेव्हा तेजस म्हणत असतो की काय करू नक्की, कशा पद्धतीने आपल्याला हे सगळं हँडल करता येईल. हे बोलणं सुरू झालेलं असतं. तेवढ्यातच कल्पनाचा कॉल येतो आणि कल्पना सांगते की अन्नपूर्णा ट्रस्टचं हे जे आहे ते सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे, तर तू आणि तेजस तुम्ही दोघांनीही पूजेसाठी इकडे या. अशा पद्धतीने बोलणं सुरू झालेलं असतं. तेव्हा मात्र गायत्री यांच्या रूमच्या बाहेर असते आणि त्याच वेळी पनवेलला जायचा मार्ग सापडलेला आहे असं इकडं मानसी बोलते. आणि नेमकं गायत्रीने हे बोलणं ऐकलेलं असतं आणि गायत्रीच्या शिट्ट्या वाजू लागतात, कारण गायत्री म्हणते की अचानक कल्पना मावशीचा कसा फोन आला, यांना कुमुद मावशींबद्दल काही कळलंय का, म्हणून यांच्या दोघांचं हे सगळं चाललेलं आहे. अशा
अशा पद्धतीनं त्यांचं बोलणं सुरू झालेलं असतं आणि त्याच वेळी राहुलने आता कलाला पकडून बाहेर आणलेलं असतं आणि राहुल म्हणत असतो की मागे व्हायचं, कुणीही पुढे यायचं नाही. जोपर्यंत मला खात्री पटणार नाहीये की माझ्या मागावर पोलीस नाहीत आणि तुम्ही मला पोलिसांच्या ताब्यात देणार नाही, तोपर्यंत हिला मी घेऊन जाणार आहे, हिला सोडणार नाही. सगळेजण ओरडत असतात आणि आता सगळ्यांना धक्का बसलेला असतो. रोहिणी म्हणत असते की राहुल हे सगळं काय करतोयस तू, राहुल असं नको करूस. अशा पद्धतीने बोलणं सुरू झालेलं असतं आणि त्याच वेळी इकडे आता सगळे ओरडत असतात, पण राहुल मात्र कलाला घेऊन तसाच निघालेला असतो. त्याला कलाला संपवायचं आहे असं त्याचं म्हणणं असतं. त्यासोबतच आता नक्की राहुलच्या बाबतीत काय होणार आहे, कला आणि त्याचबरोबर कला अद्वैत आणि सायलीला तो पत्ता कसा सांगते, तिला राहुल कुठे घेऊन गेलेला आहे, अर्जुन आणि अद्वैत कशी धुलाई करून राहुलची वाट लावतात ते आपल्याला पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.